हिटणी तालुका बार्शी। काल आमच्या गावातील संप्रदायातील मुलगा एक 40 वर्षीय लक्ष्मण काशीनाथ गवसाने हा काल सकाळी घरातून आपली मुलं शिक्षण करून घरी येणार आहेत सणाला म्हणून बाजार आणतो म्हणून गेला आणि त्यानंतर संध्याकाळी उशीरपर्यंत तो घरी आला नाही। त्यानंतर घरच्यांनी शोधाशोध घेतली आणि पोलीस स्टेशनला गेले असता उद्या सकाळी आपण त्याची मिशिंग घेऊ। त्यानंतर आम्ही सकाळी थांबलो असता आम्ही मोबाईलवर ठेवलो होतो हा सदरील व्यक्ती आज सकाळपासून दिसत नाही। त्यानंतर काही लोकांनी आम्हाला फोन केला आणि अशा अशा ठिकाणी तुम्ही वैराग मोहोळ रोडवरील एका वस्तीवर एक इसम फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून येतोय म्हणल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला त्या ठिकाणी निदर्शनास आलं की हा आमच्या गावचाच तरुण आहे आणि तो त्या ठिकाणी त्यांनी सुसाईड केलेला आहे, फाशी घेतलेला आहे। परंतु आम्हाला याचं कारण माहिती नव्हतं। कुटुंबाशी आम्ही चर्चा केल्यानंतर तो विवंचनेत होता सारखं किंवा सारखं अतिवृष्टी होते, पाऊस येतोय, मुलांचं शिक्षण आहे, ज्ञानेश्वर मुलगा आहे, वैष्णवी मुलगी आहे, मुलगी शिक्षण करते उच्च दर्जाचं, हा गरीब अल्प भूधारक शेतकरी आहे, 1.5 एकर क्षेत्र आहे ह्याचं, मध्ये नदी वाहते, 4 महिन्यापासून नदीमुळे त्याला शेतात जाता येत नव्हतं, सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे। त्यानंतर हा वैरागच्या एका बाजारपेठेत 1 महिन्यापासून किराणा दुकानात काम करत होता। आर्थिक योजनेतून यांनी केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी समक्ष गेल्यानंतर पोलीस प्रशासन आल्यानंतर आम्ही खाली उतरवल्यानंतर त्याच्या एका खिशामध्ये कॅरी बॅग आढळून आली आणि त्या कॅरी बॅग मध्ये त्याच्या एक औषध मिळून आलं वचडाचं, एक स्टीलची रिकामी बॉटल आणि एक चिठ्ठी आढळून आली। सदरील चिठ्ठीतील मजकूर असा होता की त्यांनी स्वतःचं शेतकरी म्हणून नाव लिहिलंय वरी आणि खाली त्याचं नाव लिहिलंय लक्ष्मण काशीनाथ गवसाने राहणार दैठणी आणि सततचा पाऊस व अतिवृष्टीला कंट्रोल मी आत्महत्या करतोय असं त्यांनी त्यात उल्लेख केलेला आहे। आणि याच्यातच त्यांनी मुख्यमंत्र्यांना आमदार खासदारांना विनंती केली आहे की माझ्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावं, माझ्या मुलाचं शिक्षण घ्यावं, माझी विनंती आहे शासनाला। मी सुद्धा त्याच मताचा आहे की बाबा हा निर्णय शेतकऱ्यांनी घेऊ नये, पण शेवटी शेतकरी शेवटी काय करणार हो, शेवटी हा संप्रदायातला माणूस, गावातला सप्ताहात रमणारा माणूस, अभंग कीर्तन भजन भारुड म्हणणारा माणूस, जर अशी संप्रदायातली व्यक्ती जर असा निर्णय घेत असेल तर सर्वसामान्य हा संप्रदाय असल्यामुळे हा कुठलं व्यसन करीत नव्हता। त्यामुळे ह्याने हा टोकाचा निर्णय घेऊ नये, परंतु शेवटी शेतकरी तर काय करणार आहे, शेवटी शेतकरी काय बंदूक घेऊन कुठं जाणार आहे का हो? त्यामुळे शासनाने गंभीर याची दखल घेऊन अशा आत्महत्या थांबवल्या पाहिजे आणि शेतकरी वर्गाला सुद्धा महाराष्ट्रातल्या माझी विनंती आहे, हे संकट जाईल पण तुमची मुलं आज त्या ज्ञानेश्वरी आणि वैष्णवीने काय उत्तर द्यावं, आपला बाप का तुम्ही येणार आहेत म्हणून बाजार आणायला गेलाय तो घरीच आलेला नाही, हे आज त्यांच्यावर वाईट दिवस हा परिस्थिती आलेली आहे। शासनाने लवकरात लवकर ह्या कुटुंबाला आधार द्यावं व संपूर्ण महाराष्ट्रातल्या आम्ही रोज बघतोय, पाहणी होते, भयानक परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो आम्ही बघतोय। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आम्ही सर्वजण विनंती करतो।